आम्ही पहाटे 4 वाजता आम्हाला या ठिकाणी फोन आला की अशाच ठिकाणी अष्टविनायक साडी सेंटर आहे, या ठिकाणी आग लागलेली आहे। आम्हाला फोन येतात आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब आहेत, पोलीस उपनिरीक्षक दळत साहेब आहेत, तसंच आमचा जो नाईट राऊंडचा जो स्टाफ होता आम्ही स्टाफसह तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तसेच या ठिकाणी नारायणगावचे जे सरपंच आहेत बाबू पाटील, तसं त्यांची संपूर्ण टीम आहे। तसेच यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अग्निशामकची गाडी बोलवून घेतली। त्याच्यानंतर राजगुरुनगरचे प्रांतसाहेबांना या ठिकाणी मनसरचे प्रांतसाहेब त्यांना कॉल करून या ठिकाणी राजगुरुनगरची देखील अग्निशामकची गाडी बोलवून घेतलेली आहे। तसेच या ठिकाणी तुषार शेठ पडवळ, अमित शेठ बेनके, त्यानंतर सत्यजित शेरकर दादा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि जे इथले युवा तरुण आहेत त्यांनी देखील सकाळपासून कंटिन्यू आग विझवण्याचं काम चालू आहे। आग मोठी असल्यामुळे बराच वेळ आपला जवळजवळ 4 वाजल्यापासून हा प्रयत्न चालू आहे, अजून तरी चालूच आहे। परंतु स्थानिक नागरिकांनी तर खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आणता आली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। ही आग वाढत जाऊन वराडी मेडिकल आणि दांडे कलेक्शन यांच्यापर्यंत आग पोचली होती, परंतु अग्निशामकची गाडी या ठिकाणी तात्काळ भेटली, मदत झाली त्यांच्याने, त्याच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मदत झालेली आहे। तर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नागरिक या ठिकाणी बाबू पाटे असतील, त्यांची सगळी टीम असेल, इतर त्यांचे जे सहकारी असतील त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो, कौतुक करतो। तसे अग्निशामकचे जे रवी आणि त्यांची टीम आहे त्यांनी देखील या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आणि आग विझवण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। ही आजची घटना शॉर्ट सर्किटमुळे, असं प्रथम दर्शनी तरी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचं निदर्शनास येत आहे। बघू आता आम्ही पोलीस स्टेशनचे तपास करू, यामध्ये काय ते निष्पन्न होऊन जाईल। आता नक्की किती नुकसान झाले ते मालक आपल्याला कॅल्क्युलेट करून सांगतील, त्यानुसार आपण पुढची चौकशी करू। पहाटे सकाळी 5 वाजता रमजानची शहरी करण्यासाठी उठलो होतो। आमचा ख्वाजागरनाथ फाउंडेशनचा कार्यकर्ता मोहिनी नामदार जॉबला जात असताना फोन केला का अष्टविनायक कापडाच्या दुकानाला मोठ्या प्रमाणे भीषण आग लागलेली आहे। हे जसं कळालं दुसऱ्या सेकंदाला मी आपल्या गावाचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांना लगेच फोन केला तर अशी घटना नारायणगावमध्ये घडली आहे आणि त्याची तुम्ही दखल घ्या। तर हे त्यांना आधीच पूर्वीच 10 मिनिटापूर्वी कळवलं होतं, तर सगळे कार्यकर्ते इथं जमा झाले। त्याच्यानंतर बाबू भाऊने अतिशय संवेदनशील विषय समजून अतिशय तातडीने सगळ्या गोष्टी बोलवल्या, अग्निशामक दल बोलवून घेतलं आणि अतिशय म्हणजे त्वरात हे काम पूर्ण केलं आणि हे काम भाऊभाऊंच्या नेतृत्वाखाली आता हे पूर्ण होते। हा भरलाय, तो पण भरलेला आहे। काय करायचं याला उलट दिलं द्या पाईप जर तिथपर्यंत जातात गाडी वाचणार